त्याच दिवशी 2 कार्यक्रम आले आणि ते पण असे की जिथं जाणं गरजेचंच आहे ना, तेव्हा फार तारांबळ उडते बरं का. तर आज स्वराचा बड्डे होता. त्या बड्डेला हजेरी लावली. तर तिच्या वयाची सगळी चिमुकली लहान लहान मुलं बड्डेला हजर होती आणि तिच्या मम्मीच्या प्रेमाच्या मैत्रिणी त्या काही थोड्याफार हजर होत्या. तिथं हजेरी लावून आले बड्डेला आणि मग आम्हाला जायचं होतं एका पूजेसाठी. खरं तर त्या आमच्या शेजारी रेंटने राहत होत्या, पण 2 वर्षामध्ये एवढी मैत्री झाली ना, की असं वाटतच नाही की त्या इथं रेंटने राहतात. खरंच मैत्री विचार जुळले की मैत्री होती, हो की नाही. तर चला छानसं गिफ्ट त्यांच्यासाठी घेतलं. साधी सिंपल साडी नेसली आणि निघाली सॉरी पूजेला. तर छान स्वतःचं घर झाल्याचा जो आनंद आहे ना, तो काही वेगळाच असतो. आणि असं म्हणतात ना, भाड्याचं घर किती सजवा ते आपलं कधीच होत नाही. तो अनुभव मी सुद्धा घेतला बरं का. 3-4 महिने मी सुद्धा रेंटने राहत होते. त्यामुळे मला माहिती की रेंटचं घर ते रेंटचंच असतं आणि आपलं छोटंसं का होईना आपलं स्वतःचं हक्काचं घर असतं आणि त्या घरात राहण्याची मज्जा काही वेगळीच असते. अशा या माझ्या मैत्रिणीचं हे स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण झाले आणि त्याची छोटीशी कलश पूजा होती. त्याचं आमंत्रण आम्हाला होतं. तर मी दौंडकर ताई, माझे मिस्टर सार्थक आणि अगदी जवळची प्रेमाची 4-5 मैत्रिणी अशी त्यांची फॅमिली अशी थोडीशीच माणसं बोलवली होती. कारण त्यांच्या घरी काहीतरी एक हे झाल्यामुळं घटना घडल्यामुळं लगेच काही ते मोठी पूजा घालणार नाहीत. पण राहायला जायचं होतं ना, म्हणून त्यांनी छोटीशी कलश पूजा करून घेतली आणि आम्ही गेल्यानंतर त्यांचा आनंद काही गगनात मावत नव्हता. खरंच एखाद्याच्या चेहऱ्यावर आपण गेल्याने आनंद येऊ शकतो ना, ही कल्पनाच खूप छान आहे. तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता की किती आनंद झाला त्यांना आम्ही गेलो म्हणून. त्यांना गिफ्ट दिला आणि मग त्याच्यानंतर इथं पाणी पूजनाची तयारी चालू झाली. आमच्याकडे बोरच्या पाण्याची अशी पूजा करतात आणि मग त्याच्यानंतर सवासणींना जेवू घालतात. तर आता घर तर बांधून झाले, मग साईडलाच इथं खड्डा केला, त्यात कागद टाकला, पाण्याचं पूजन केलं आणि मग त्याच्यानंतर सगळ्या सवासणींना इथं जेवायला बसवलं. तर आम्ही पण त्यांना ताटं करायला थोडीशी मदत केली. त्याच्यानंतर हळदी कुंकू लावलं, सगळ्यांना त्यांनी नमस्कार केला आणि मग आम्ही जेवायला सुरुवात केली. तर इथं आमच्या दौंडकर ताईंच्या आणि माझ्या इथं गप्पा चालू होत्या, कारण एक दिवस आम्हाला बड्डेला सोबत जायचं होतं आणि त्या काही वेळेवर आल्याच नाही. त्यामुळे त्यांचे मिस्टर त्यांना सोडून डायरेक्ट बड्डेला निघून आले. तो किस्सा त्या मला इथं सांगत होत्या की मी एवढी धावत पळत आले आणि हे मी घरी येण्याच्या आधीच बड्डेला निघून आले, हे मला त्या सांगत होत्या. म्हणून मला हसू येत होतं की तुम्हाला सोडून ते घरी आले. तर हसी मजाकमध्ये वेळ कधी गेला कळलंच नाही. रात्रीचे 10-10:30 वाजले होते. आम्ही त्यांचा निरोप घेतला आणि मग म्हटलं आता चला निघूयात. आता जेवणं वगैरे झाली सगळ्यांची. जेंट्स लेडीजच्या म्हणजे सवासणी झाल्यानंतर सगळे जेंट्स मंडळींना त्यांना पण आम्ही सगळ्यांनी मिळून इथं जेवायला वाढलं आणि मग आठवले ताईंचा आणि तिथल्या शेजाऱ्या त्यांच्या मैत्रिणींचा इथं निरोप घेतला आणि मग आजचा दिवस असा काही आमचा छानच गेला बरं का. चला मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. चॅनलवर व्हिडिओ पाहणारे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा. चला बाय.